परभणी हिंगोली स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषद चुनाव 2026 को लेकर 4 जून 2026 को परभणी के राजलक्ष्मी मंगल कार्यालय में महायुति की एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में परभणी और हिंगोली जिले के नगराध्यक्ष, नगर सेवक, जिला परिषद सदस्य, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। विधान परिषद चुनाव के लिए प्रारंभ में 7 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया था। महाविकास आघाड़ी की ओर से डॉक्टर विवेक नावंदर, महायुति की ओर से शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार सईद खान, जबकि सुशील देशमुख, विजय सिंह जामकर, संग्राम जामकर, विशाल बुधवंत और महराज खान ने भी अपना नामांकन दाखिल किया था। हालांकि गुरुवार 4 जून को राजनीतिक घटनाक्रम ने नया मोड़ लिया। राष्ट्रवादी कांग्रेस के नगर निगम सदस्य विजय सिंह जामकर, जिला परिषद सदस्य संग्राम जामकर तथा भाजपा के विशाल बुधवंत ने अपने नामांकन वापस ले लिए। इससे पहले इन नामांकनों को लेकर महायुति में कुछ भ्रम की स्थिति बनी हुई थी। इस बीच महाराष्ट्र सरकार के मंत्री उदय सामंत परभणी पहुंचे और उन्होंने महायुति के नेताओं व पदाधिकारियों के साथ महत्वपूर्ण चर्चा की। इसके बाद विजय सिंह जामकर और संग्राम जामकर ने अपना नामांकन वापस लेने का निर्णय लिया। राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक राजेश विटेकर ने इसकी आधिकारिक घोषणा की। बताया गया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुनेत्रा पवार के निर्देशानुसार यह निर्णय लिया गया है। अब राष्ट्रवादी कांग्रेस सहित महायुति के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता सईद खान को विजयी बनाने के लिए पूरी ताकत से चुनाव मैदान में उतरेंगे। बैठक में पालक मंत्री मेघना बोर्डीकर, विधायक संतोष बांगर, पूर्व सांसद सुरेश जाधव, पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर, पूर्व विधायक हरिभाऊ लहाने, नगराध्यक्ष आसिफ खान, महिला अध्यक्ष गीता सूर्यवंशी सहित परभणी और हिंगोली जिले के अनेक जनप्रतिनिधि, पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। अब चुनावी मुकाबला महायुति के उम्मीदवार सईद खान, महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर विवेक नावंदर और निर्दलीय उम्मीदवार सुशील देशमुख के बीच होने की संभावना है। गौरतलब है कि इस चुनाव के लिए 18 जून को सुबह 8 बजे से शाम 4 बजे तक मतदान होगा, जबकि 22 जून को मतगणना की जाएगी। ऐसे में परभणी हिंगोली विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं और सभी की नजरें अब चुनाव परिणाम पर टिकी हैं। कैमरामैन के साथ लोक पुकार न्यूज, परभणी। महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत साहेब मार्गदर्शन करण्यासाठी आलेले हिंगोली परभणी विधान परिषदचे सर्व मतदार साहेब, हिंगोलीचे आणि परभणी जिल्ह्याचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, नगराध्यक्ष सर्व आलेले आणि साहेब तुमच्या आशीर्वादाने, मेघनाताईच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने संख्याबळ महायुतीकडे 300च्या वर आहे आणि सर्वच लोक जे महायुतीचं काम आहे, जे काम एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांना काम केलं मागील 4 वर्षापासून, तेच कामाची पावती मतदानाच्या रूपाने आम्हाला देतील आणि 100% येणाऱ्या 18 तारखेला भरभरून मताचा आशीर्वाद आमच्यावर करतील इतका बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुरुस्वामी तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचे भूतपूर्व सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम नमस्कार। या ठिकाणी आपल्या सन्माननीय सय्यद भाई आणि हिंगोली परभणीच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आपल्या या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, आमचे खासदार आदरणीय रामरावजी वळकुते साहेब, संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, तालुका प्रमुख, नगरपालिकाचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय माता बहिणी, मी या ठिकाणी काही भाषण करणार नाही, पण सन्माननीय साहेब आपल्याला मी एवढा शब्द देतो की माझ्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं माझ्याकडे 131 मतदान आहे आणि 131ला मी तरी आज या ठिकाणी आपल्याला सांगेन, ज्यावेळेस हिंगोली जिल्ह्याची पेटी या ठिकाणी फुटेल त्यावेळेस 120च्या वर त्या ठिकाणी शिवसेनेच्या
म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान झाल्याशिवाय होणार नाही. साहेब, आता तुम्ही आम्हाला आदेश दिला, आनंदराव जाधव साहेबांचा फोन आला आणि सर्व नगरसेवक सर्व सदस्य या ठिकाणी घेऊन आणण्यासाठी आपण सांगितले. मला वाटते की 85 नगरसेवक या ठिकाणी सभागृहामध्ये हिंगोली जिल्ह्यामधून आलेले. या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगा की जो शब्द तुम्ही टाकसाल त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि राहिले जे काही पक्ष असतील ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. या ठिकाणी सर्व सय्यद भाई, तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की हिंगोली जिल्ह्यामधून आपल्याला मी सांगतोय तुम्हाला की 110 मतदान पडेल, 115 पडेल, पण आज खात्रीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की 120च्या वर मतदान या ठिकाणी सय्यद भाईला आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने घ्यायचे. म्हणून या ठिकाणी आम्हाला साहेब आमची विनंती आहे की हिंगोली जिल्ह्याची जर मीटिंग जर असेल तर मला वाटते की आम्हाला 80-90 किलोमीटर आहे साहेब. त्याच्यामुळं तिकडं जर मीटिंग जर आपण जर लावली तर त्या ठिकाणी चांगलं राहील. पुन्हा एकदा सय्यद भाई आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जाधव साहेबांनी सांगितलं ज्या ठिकाणी उदय साहेब आले त्या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही. याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की नेता कसा असावा, तर मला वाटते की उदयजी सामंत सारखा असावा. कारण की जेवढं कौतुक करा तेवढं कमी. जर सर्वसामान्य शिवसैनिका कधी जर त्यांना जर फोन केला तर तुम्हाला त्या फोनला प्रतिसाद असतो, त्या फोनला प्रत्युत्तर असतो आणि लगेच काम करण्याचं धाडस कोणामध्ये जर असेल तर ते सन्माननीय उद्धवजी सामंत साहेबांमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी निश्चितपणे खात्रीने या ठिकाणी सांगू साहेब, मागच्या वेळेस साहेब तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लगेच आपण जर बघितलं हिंगोलीमध्ये राहायचे, लगेच आज एक घंट्याला पाहिलं तर यवतमाळमध्ये राहायचे, लगेच घंट्याभराला जर पाहिलं तर गडचिरोलीमध्ये राहायचे. म्हणजे एवढी पायाला भिंगरी लावून रात्रांचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारा जर नेता ते उदयजी सामंत साहेब आहेत. म्हणून साहेब तुम्ही फक्त आम्हाला शब्द तुम्ही आमच्यावरती जी जबाबदारी जी टाकसाल ती 100%. उद्याच्या 18 तारखेला मतदान ज्यावेळेस होईल आणि मला वाटतं 22 तारखेला 21 तारखेला डिजेट त्या ठिकाणी मेघनाताई बोर्डीकर असतील, बोरपुळकर साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे खासदार आदरणीय रामरावजी वडकुते साहेब असतील, मुंगला साहेब असतील, ही सर्व जी टीम, आता काही सगळ्यांचे नाव त्या ठिकाणी घेतले. आमचे नेते आदरणीय बोर्डीकर साहेब सुद्धा या ठिकाणी आले. त्यांच्या सुद्धा मार्गदर्शनामध्ये आता आम्ही फक्त दिखावा आहे साहेब, पण सर्व मार्गदर्शन परभणी आणि हिंगोलीचे जर कोणीचं जर असेल तर ते मला वाटते की बोर्डीकर साहेबच आहे. त्यामुळे बोर्डीकर साहेबांना जी निवडणूक हातामध्ये घेतली त्याला तुम्हाला सांगतो समोरच्याला पाणी पाजण्याशिवाय राहत नाही एवढी ताकद तुम्हाला सांगतो की या बोर्डीकर साहेबांमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की 21 तारखेला तुम्ही या विजय निर्मितीमध्ये असाल अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी खूप उशीर झालेला आहे. आपण सर्वजण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत साहेब, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्री महोदय, आमच्या मेघनाताई दिदी, खासदार वडकुते साहेब, आमदार बागर साहेब, सर्वच व्यासपीठावरती मुंगडा साहेब, लहाने काका, सुरेश जाधव, पप्पू मावशी, राजू कापसे, बुमरे पाटील, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुम्हाला एक सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये निवडणूक असते त्या जिल्ह्यामध्ये थोडं काय कुरबुरी असतात, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे उदय सामंत साहेबांना पाठवतात आणि तिथला विजय भव्याचा विजय होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून मी उदय सामंत साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की साहेब आपण आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेला राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे, मेघना दिदी सर्वच पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होते आणि सर्वानुमते ठरलं की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार सईद खान यालाच विजय करण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे. म्हणून मी जास्त वेळ बोलत नाही, साहेबांना मुंबईला जायचं आहे. मी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचा
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय सावंत साहेब, आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पक्षातर्फे खासदारकी मिळाली असे आमचे वडकुटे साहेब, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बेगडागिरी, आता लाडे साहेब, डॉक्टर साहेब, खासदार जाधव साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुरेश रावजी, संतोष भाऊ थोडे मला वाटतं नाराज नाही. पक्षाने निर्णय घेतला तो शिरसावरचा, जे पक्षाने सांगितलं ते आपण केलं पाहिजे एवढेच, आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. आणि आता जे चांगल्या शब्दावर हिंगोलीचं नाव महाराष्ट्राच्या काळ्याकोपऱ्यात घेऊन झालं, ह्यामध्ये सहकारी बंधू बांगर साहेब आणि सगळ्यांचे नाव घेत नाही झालं. आणि उमेदवारांच्या बाबतीमध्ये तर मला वाटतं मी 2-3 दिवस बाहेर होतो. आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या कार्याची, त्यांच्या गुणाची, त्यांच्या कामाची निश्चित जाणीव झाली. रामसाहेब थोडं बहुत आपल्याला आघाडी म्हणून एक बैठक आघाडीची. आता मी काही सांगायचं कारण नाही की एखादा शब्द कमी जास्त केला तर त्याच वेगळा अर्थ निघू नये. पण एकदा आपल्याला आघाडीची बैठक घेतली, आपली सीट ही परभणीची ही नंबर 1 ची सीट आहे, त्याबद्दल तुम्हाला काहीच नाही. तर आघाडीच्या बैठकीच्या संदर्भामध्ये पुढाकार घेणं आपली महायुतीच्या आघाडी म्हणजे आम्ही तिघांची म्हणून आघाडी करतो. आणि एक महायुतीच्या तिघा पक्षाची, तिन्ही पक्षाची, मला वाटतं फॉर्म भरताना सुद्धा मी पेपरमध्ये फोटो पाहिले, व्हॉट्सअपवर आलेले फोटो पाहिले. आणि आजही मला वाटतं उणीवची जाण, मला वाटतं काही नाराजी फार मोठी नाही. आपण सगळ्यांनी बसलं, थोडा प्रयत्न केला, तिथे काही नाराजी निघून जाईल आणि गब्बर भाई कोई चिंता करने की जरूरत नहीं. पहले से ही हमने आपको आशीर्वाद दिया है, आज मैं आपको दिल से आशीर्वाद देते हैं, आपको शुभेच्छा देते हैं. आणि जसं आमच्या बांगर साहेबांनी सांगितले की आपल्याला 21 तारखेला विजयाचा गुलाल उधळायचा आहे, आणि ते उधळण्यासाठी आपल्या सगळ्या मतदारांना, इथे आलेले जवळपास मला वाटते सर्व मतदार, बांगर साहेबांनी शब्द दिला. पण माझं असं म्हणते की गब्बरजी, आपण निवडणूक म्हणल्यानंतर सगळे जरी आम्ही जिम्मेदारी घेत असताना सुद्धा आपण किती काळजी घ्यायची हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दिलीपला, बरोबर आहे का? म्हणून प्रत्येक नगरपालिकेमध्ये आपली एक टीम म्हणजे सकाळपासून धडकली. प्रत्येक माणसाच्या सहवासात आपला माणूस राहिला पाहिजे. आजपासून त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या असतील, काही आणि काही करायच्या असतील, त्या पूर्ण करू सावंत साहेब. आणि ही निवडणुकीला आपला युतीचा झेंडा फडको एवढा विश्वास खास मार्गदर्शनासाठी आलेले राज्याचे मंत्री माननीय सावंत साहेब, त्या ठिकाणी आमचे जुने सहकारी नेते आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केले साहेब, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई दिदी, आनंदराव जाधव, आमच्या जिल्ह्याचे दबंग आमदार माननीय बांगर साहेब, राजेकाका मुंडा साहेब, मुकुटजी, जाधव साहेब, डोंगरेजी, सोबत आदरणीय मंच नांदेडून मुद्दाम आलेले आमचे सहकारी मित्र कल्याणकर साहेब, उदय साहेब, आपण मराठवाड्याची निवडणूक आज हाताळतोय. आपण लोकसभेला मराठवाडा 2 बघितला, विधानसभेला बघितला, आम्ही आपल्याबरोबर होतो. सातत्यानं तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक रचना करता, त्याची व्यूहरचना करता, त्या पद्धतीनं आज सुद्धा तुम्ही केली. आज तुमच्याही लक्षात आलं की कुठल्याही परिस्थितीत जे आमचे उमेदवार आहेत ते
आजच विजयी झाले असं म्हणलं तर वावगं होणार नाही त्या ठिकाणी. परंतु बोर्डीकर साहेबांनी सांगितलं तसं निवडणूक असते, तिला शेवटपर्यंत सातत्याने प्रयत्न करायचे असतात. आणि आता आमच्या आमदार साहेबांनी तर सांगितलं की 120, तर त्याहीपेक्षा एखादा आकडा इकडल्या तिकडला आपण ओढून आणून मी खात्री देतो की हिंगोलीमध्ये आम्ही जवळपास सगळे एकत्र असतो. आणि जर युती बघितली असेल तर आमची सातत्यानं एकत्र काम करते. आणि म्हणून दोन्ही जिल्ह्यामधून एक चांगल्या प्रकारचा विजय या ठिकाणी उदय सामंत साहेब आपला विजय उमेदवाराचं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या नेतृत्वात सगळ्यांनी सांगितलं, मी सुद्धा जाणून नये, मी काय आज तुमच्याबरोबर नाही, तुम्ही राष्ट्रवादीत होते त्यावेळेस मी तुमच्याबरोबर काम करत होतो. आणि म्हणून या ठिकाणी आमचा परभणी हिंगोली जिल्ह्याचा उमेदवार 100% झाला. आणि त्यासाठी आम्ही जे काय प्रयत्न करायचे ते जास्तीत जास्त प्रयत्न करू असं आश्वासन आपल्याला देतो आणि थांबतो. संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि म्हणून यासाठी खास मुंबईवरून आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे नेते आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित, आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब उपस्थित, खासदार रामरावजी वटकुते साहेब, संतोषजी बांगर साहेब, खास नांदेडहून आलेले आमदार कल्याणकरजी, हरिभाऊ लहाणे काका, जयप्रकाशजी मुंदडाजी, सुरेशजी जाधवजी, आनंद भरोसेजी, सुरेश बुमरेजी, विशाल कदमजी, राजू कापसेजी, सखूबाई लटपते, माणिक कोटेजी, गीता सूर्यवंशीताई, अप्पारावजी वावडे, विठ्ठलरावजी रबदडे मामा, संतोष भाऊ बोरकुटे, उपस्थित ज्यांची नावं घ्यायची राहिली असेल त्यांची क्षमा मागते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागलेली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सईदभाई खान यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि आपण जर आकडेवारी बघितली तर एकतर्फी अशी ही निवडणूक आधीच जाहीर झालेली आहे. कारण की महायुतीकडे मतदारांचं संख्याबळ हे 350च्या जवळपास आहे. आणि आज 350च्या वरती म्हणायला हरकत नाही बांगरसाहेब. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे. परंतु आज उदय सामंत साहेब या ठिकाणी आले आणि महायुतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे हा त्यांचा संदेश आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा होता. आणि त्यांच्या येण्यामुळे आज राष्ट्रवादीचे जे जामकरांनी दोन्ही संग्राम असेल आणि विजयरावजी जामकर यांनी फॉर्म भरला होता तो सुद्धा अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे. आपल्या भाजपाच्या विश्वजित बुधवंत यांनी सुद्धा अर्ज भरला होता, त्यांनी सुद्धा मागे घेतलेला आहे आणि लवकरच ते या ठिकाणी येत आहे. पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे. त्यामुळे निश्चिंत सईदभाई तुमच्या विजयाची खात्री आज या ठिकाणी सर्वांना आलेली आहे. आता ही फक्त एक औपचारिकता राहिलेली आहे निवडणूक. परंतु सावंत साहेब माझ्या बाबांना 2000 साली हीच विधान परिषदेची निवडणूक त्यांनी लढली होती आणि अत्यंत नियोजनबद्ध निवडणूक आणि सर्वात जास्त म्हणजे विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं होतं. तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून मग आज या ठिकाणी हिंगोलीचं प्रतिनिधित्व म्हणून बांगर साहेब आले, वडकुते साहेब आले, भुजबळ साहेबांनी सुद्धा आमचं फोनवर चर्चा झालेली आहे की हिंगोलीहूनही चांगलं मतदान आपल्या उमेदवाराला होणार आहे. आणि परभणी जिल्ह्यातूनही सर्व महायुतीचे आपले भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की एकतर्फी मतदान हे फक्त आपल्या महायुतीच्या उमेदवाराला होईल. यासाठी आम्ही नियोजन केलेले आहे. तरी देखील आपल्या मार्गदर्शनामध्ये वेळोवेळी आपण जे सांगाल ते आम्ही करू. आणि सईद खान यांचा विजय या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही निश्चित करू. एवढंच शब्द या ठिकाणी देते थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आणि आज आपण एक चांगल्या पद्धतीची बैठक सुद्धा संपन्न झाली. काय मतदारांना आवडतं? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे युवा नेते युवा खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादानं जे माझ्यावर आपल्यासाठी समाजामध्ये मला उमेदवारी मला आशीर्वाद दिला. महायुतीमधून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, रवी असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या,
महायुती म्हणून मला उमेदवारी त्यांनी दिली आणि 100% आज जे काम केलं महायुतीनं 4 वर्षापासून त्याच्याच आशीर्वादानं समोरच्या माणसाकडे काय नाही, कोणते विकासाचे मुद्दे नाही, ते काय करणार ते विजन नाही. मतदान लोक विकासावर करत असते, विजनवर करत असते. विजन विकास 100% महायुतीकडे 100%. येणाऱ्या 18 तारखेला सगळे मतदार मला विकासाच्या नावानं आशीर्वाद देतील आणि भरघोस मतानं आमचं विजय. पाठीशी 100% नाही 1000% महायुती मजबूत उभी आहे. आज त्याचंच उदाहरण द्यायचं असेल तर खास करून मुंबईवरून उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आले होते आणि त्यांची बैठक पत्रकार परिषदसुद्धा झाली. त्या बैठकीला पत्रकार परिषदेला आमदार राजेश विटेकर, रत्नाकरजी गुट्टे, मेघनाताई बोर्डीकर, शिवसेनेचे सर्व आमचे आमदार बांगर, संतोष बांगर, वरपुडकर साहेब हे सर्वजण उपस्थित होते. त्याच्यानंतर प्राथमिक चर्चा झाली, रणनीती झाली. त्याच्यानंतर आम्ही राजलक्ष्मी हॉलला त्या ठिकाणी सर्वांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि एक चांगली मिटिंग झाली आणि सर्व हिंगोली आणि या परभणीमधले सर्व मतदारसुद्धा उपस्थित होते. तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मी तुम्हाला या निमित्ताने तुमच्या माध्यमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी जाहीर सांगतो की आदरणीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, सुनीताताई पवार यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, महायुतीच्या आशीर्वादाने 21 तारखेला 1001% सईद खान शिवसेनेचे महायुतीचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, ही खात्रीने सांगतो. धन्यवाद. बघा, सईद भैया आमचे इकडं विधान परिषदेचे नाराजी होती ती पूर्ण दूर झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागं जाईल आणि निर्विवाद वर्चस्व हे महायुतीचं असल्यामुळं सईद भैयांचा विजय हा निश्चित. नाशिकच्या जागेवर अजूनही अर्ज जो आहे तो मागे घेतला. अजून 3 वाजायचे आहेत. 3 वाजता पूर्णतः स्पष्ट. राष्ट्रवादीची रत्नागिरीचं उदाहरण दिलं, त्या ठिकाणच्या युबीटीच्या उमेदवारांनी शहाणपण करून उमेदवारी अर्ज वापस घेतला. परभणीमधल्या उमेदवाराशी काही संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे का? मी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मी तुमच्यामार्फत जाहीर आव्हान केले. अजून 1.5 तास आहे, कारण मी जाहीरपणानं सांगितलं की 42 मधली देखील काही मतं जी आहेत ती आम्हाला पडणार आहेत. किंवा अशा पद्धतीनं नामुष्कीजनक पराभव कशाला स्वीकारावा, त्याच्यापेक्षा सन्मानपूर्वक सईद भैयांची, आमच्या बांगर साहेबांची चर्चा करावी आणि त्यांनी सन्मानपूर्वक मागणी घ्यावी. शिवसेनेमध्ये तर आनंद आहे, घेऊन त्यांना शिवसेना युबीटी विरुद्ध वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरवणारी एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना अशी लढत आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना जी धनुष्यमानाची आहे ती जिंकेल. सईद भैया जिंकलं, त्यात गेलं आणि त्यांचा सत्कार केला आणि ते आता मेघनाताईंबरोबर अर्ज मागून घ्यायला. काय विश्वास काय आहे सर? काय मतदारांना एकूण 17 जागेवर किती जागा 17च्या 17 जागा हा या महायुतीची जिंकली. त्याच्यातली ठाण्याची जागा बिनविरोध झालेली आहे, रत्नागिरीची जागा देखील बिनविरोध होईल, अजून 2-3 यवतमाळची जागा देखील बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे, अजून 2-4 बिनविरोध होतील.